सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे। सुजय शिंदे यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं। वर्ध्यात भाजपकडून निलेश किटे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे, तर नगरसेवक पदासाठी 40 उमेदवारांनी नामांकन दाखल केलं आणि यावेळी माजी खासदार रामदास तडस आणि माजी खासदार सुरेश वाघमारे ही उपस्थित होते। जळगावच्या नशिराबादमध्ये राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी गणेश चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन श्री जाधव यांच्या वतीने करण्यात आलं। वर्ध्यातून नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे सुधीर पांगुळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, कुर्डुवाडी, करमाळा आणि अकलूजमधून उमेदवारांनी अर्ज दाखल केले। रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची जागा शिवसेनेच्या वाट्याला येत नसल्यानं मी माझ्या मुलाला उमेदवारी घेण्यापासून थांबवलं, असं शिवसेना नेते राजन साळवींनी म्हटलंय। मुलाला संधी न दिल्याने मी नाराज नाही, असंही राजन साळवींनी सांगितलं। गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, देसाईगंज या 3 नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती। काँग्रेस आणि भाजपच्या अनेक उमेदवारांनी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केले। पालघर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासह 30 नगरसेवकांच्या जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आला आणि यावेळी विविध पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। दरम्यान उमेदवारांकडून विजयाचा विश्वासही व्यक्त करण्यात आला। संगमनेर नगरपालिका निवडणुकीत रंगतदार लढत बघायला मिळणार आहे। सत्यजित तांबे यांच्या पत्नीविरोधात संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजाईची लढत लक्षवेधी ठरणार आहे। चाळीसगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकला चलो रेचा नारा दिलाय। भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। जळगावच्या नशिराबादमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्याकरता गर्दी केली होती। महायुतीत राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानं भाजप आणि सेनेच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। येवला नगर परिषदेमध्ये शिवसेनेनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केलेली आहे। दोन्ही पक्षांचं एकमत झाल्यानंतर शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला। रुपेश दराडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली। माथेरानमध्ये शिवराष्ट्र पॅनलने वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यावेळी नगराध्यक्षपदासह 20 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। दरम्यान जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। हिंगोलीत महाविकास आघाडीकडून अर्चना भिसेंनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करताना माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार संतोष टारफे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। कोल्हापूरमध्ये शिवसेनेने काँग्रेसचे नगरसेवक फोडल्यानं आमदार सतेज पाटील आक्रमक झालेत। आरोग्य खात्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असं म्हणत सतेज पाटलांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला। युगेंद्र पवार बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही असं सुप्रिया सुळेंनी जाहीर केलं आणि आम्ही पूर्ण ताकदीने लढू, आज रात्रीपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। कोल्हापूरच्या कागल नगर परिषदेमध्ये तृतीयपंथीय जावेद पिंजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। वाजत गाजत नाचत येत त्यांनी हा अर्ज दाखल केला। गोंदिया नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाकरता इच्छुक असलेले डॉक्टर प्रशांत कटरे यांना भाजपने ऐनवेळी तिकीट नाकारल्यानं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे। नांदेडच्या हदगावमध्ये काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार कुमुद सुनील सोनुले हदगावकर यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आणि यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर, सुनील भाऊ सोनुले आणि संदीप ढोले उपस्थित होते। चिपळूणच्या राजकारणात प्रथमच समाजवादी पार्टीची एंट्री झाली। समाजवादी पार्टीने मुशर्रफ बेचकर यांना वॉर्ड क्रमांक 11 साठी तर नगराध्यक्षपदासाठी मोईन पेचकर या दोघांनी आज अर्ज भरला। मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक मोजक्या 4 ते 5 जागांवर
लढवली जाणार आहे, कदाचित निवडणूक लढवणारही नाही असं विधान निवडणुकीबाबत एकनाथ खडसेंनी केलं. नगरपरिषदेच्या निवडणुकीची तारीख जवळ येत असल्यानं प्रशासकीय यंत्रणा जोरदार कामाला लागलेली दिसून येते. 2 डिसेंबर रोजी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मतदान असल्यानं निवडणुकीची कामं लावण्यात आलेल्या नियुक्तीतील कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण नगरपरिषदेच्या नाट्यगृहामध्ये घेण्यात आलं. बारामती शहरातील विकास पाहता मी दिलेल्या उमेदवारांकडे न पाहता माझ्याकडे पाहून आपण घड्याळाला मतदान करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत झालेल्या मेळाव्यामध्ये केलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं देखील युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवून शिवसेना भाजप यांची युती झाली. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युतीची अधिकृत घोषणा केली आहे. वर्धा जिल्ह्यात 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने दावा केला. तिढा सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न असून अडचणीच्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न राहील अशी प्रतिक्रिया वर्ध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी दिली. चाकणमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या. शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे आणि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते. रायगडमधील श्रीवर्धन नगरपालिका यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपने युती केली असून शिवसेनेला युतीमधून वगळण्यात आले. नगराध्यक्षपदासाठी जितेंद्र साथनाथ आणि नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन इथल्या सोमजाई मंदिरात साकडं घालून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना चंद्रकांत पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर शिवसेनेने नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल केले. आता बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या 3 नगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी गर्दी केली. गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या मोठ्या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसनं काही दिवसांपूर्वीच कविता पोरेड्डीवार यांना उमेदवारी जाहीर केली होती. भाजपनं मात्र आज नाट्यमयरित्या शेवटच्या क्षणाला सस्पेन्स ठेवत प्रणवती निंभोरकर यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर या ठिकाणी भाजपनं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या 3 नगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आपण बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने गर्दी आहे. काँग्रेस आणि भाजप या दोघांकडून आज या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलं. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी भाजपचं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण राहील याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. शेवटच्या क्षणी आश्चर्याचा धक्का देत भाजपनं प्रणवती निंबोरकर यांचं नाव जाहीर केलं आहे. महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर काँग्रेसने कविता पोरेड्डीवार यांना उमेदवारी दिली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी शहर विकास आघाडी स्थापन केलेली आहे. त्यामुळे एकूणच या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहर विकास आघाडी अशा पद्धतीने लढत होण्याची शक्यता दिसून येत आहे. आणि आरमोरी या 2 नगर परिषदा सुद्धा खूप महत्वाच्या आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा दिवस संपला असला तरी बाकीच्या दिवसातल्या ज्या राजकीय घडामोडी आहेत ते बघावं लागेल. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. आता राज्यामध्ये आणखी एक 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी. अजित पवारांनी रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा ट्रस्टला दिल्याचा आरोप दमानियांनी केला. तेरणा ही माजी मंत्री पद्मसिंह पाटलांची संस्था आहे. दरम्यान एकदाचा अख्खा महाराष्ट्र राजकारण्यांच्या घशात घालून मोकळा व्हा असं म्हणत दमानियांनी अजित पवारांवर निशाणा साधला. ज्या पद्धतीने शताब्दी रुग्णालय आणि मुंबईतील इतर अनेक रुग्णालये ही पीपीपी अंतर्गत चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला, याचविषयी बोलण्यासाठी अंजली दमानिया जी आपल्यासोबत आहेत. ताई, खरं तर ज्या पद्धतीचे आरोप करण्यात येतात, 500 कोटीहून अधिकचा हा घोटाळा समोर येतोय. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे लागेबांधे सुद्धा यामध्ये पाहायला मिळतात. खरं कसं आहे की आत्ताच्या घटकेला आपण बघतोय, जेवढे सरकारी भूखंड म्हणा, हॉस्पिटल्स म्हणा, गार्डन्स म्हणा, आता तर कळलं आहे की 25 स्विमिंग पूल देखील
हे PPP तत्वावर दिले जात आहेत. तर मुळात म्हणजे PPP इटसेल्फ हे एक मोठं फ्रॉड आहे. आणि हे का केलं जात आहे? कारण ह्या मार्गाने या सगळे भूखंड म्हणा, हे सगळ्या प्रॉपर्टी ज्या खरं सरकारच्या आहेत, म्हणजे आपल्या जनतेच्या आहेत, आपल्या कराच्या पैशांनी बनवलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी या राजकारण्यांच्या घशात घालायचा हा एक सुंदरसा मार्ग या सगळ्या राजकारण्यांनी तयार केला आहे. तर आताच्या घटकेला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ही खरं करण्याची गरज काय? हे बांधलं कोणी हॉस्पिटल? BMCनी. पैसा कोणाचा होता? 500 कोटी आपला, करदात्यांचा. कोणासाठी बांधलं? तर ती गरीब लोकांना, म्हणजे 580 बेड्सचं हे हॉस्पिटल आत्ता बांधलं आणि टेंडर होऊन PPP तत्वावर दिलं गेल्यानंतर ह्याच्यात फक्त 264 बेड ही फक्त येलो आणि ऑरेंज कार्डसाठी मिळणार आहेत. म्हणजे बाकीची बेड हे सर्रास तिथे पैसे बनवण्याचे धंदे होणार आहेत. आणि मग त्या 264 सुद्धा मिळेल की नाही ही शंका आहे. आत्ताच्या घटकेला स्वास्थ्य सेवा याच्यात खूप मोठा फ्रॉड चाललाय. मी मध्ये जो ड्रग्ज मध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही, जे आपलं श्रद्धास्थान आहे, तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे, तिथे जो माणसानी ड्रग्ज मध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला. ते राणा जगजित सिंग ते आता हा ट्रस्ट बघतात. म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही, तर राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. आता बातमी आहे पुण्यातनं. तिथे नवले ब्रिज परिसरामध्ये आज दुपारी पुन्हा एकदा अपघात झालाय. नवले ब्रिज परिसरात असलेल्या भूमकर चौकात एका भरधाव कंटेनरनं 5 वाहनांना उडवलंय. सुदैवाने या अपघातात कुणी जखमी झालेलं नाही, मात्र 5 वाहनांचं मोठं नुकसान झालंय. या कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अपघातग्रस्त वाहन देखील आता हटवण्यात आलंय. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची चौकशी त्या कंटेनर चालकाकडनं सुरू आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी. पुण्यातल्या नवलेपूर परिसरात असणाऱ्या भूमकर चौकात आज पुन्हा एकदा अपघात झालेला पाहायला मिळतोय. मी सध्या त्याच ठिकाणी आहे जिथं हा अपघात जो आहे तो झालेला आहे. काही वेळापूर्वीच भरधाव येणाऱ्या कंटेनरनं या भूमकर चौकात, म्हणजे जो नवले पुलाचा परिसर आहे त्या भूमकर चौकात 4 ते 5 वाहनांना धडक दिली आहे. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी नाहीये किंवा कुठलीही जीवितहानी जी आहे ते झालेली नाहीये. मात्र काही दिवसांपूर्वीच पुण्यातल्या याच नवले पुलावरती अपघात होऊन जवळपास 8 जणांचा दुर्दैवी अंत झाला होता, मृत्यू झाला होता. 15 जण जखमी झाले होते आणि त्याही वेळेस अनेक वाहनं जी आहेत ते त्यामध्ये नुकसान वाहनांचं झालं होतं. आणि आता पुन्हा एकदा ही वाहनं जी आहेत त्या वाहनांचं नुकसान फक्त झाले. हायवे आहे हा सगळा साताऱ्यावरून पुण्याकडे येणारा. आता वाहनं जी अपघातग्रस्त वाहनं आहेत ती पुणे पोलिसांकडून काढली जात आहेत. पण पुन्हा नवले पुलावर त्याच कारणामुळं एक कंटेनर जो आहे तो भरधाव वेगाने आला. स्लोप जो आहे ज्याचं मूळ कारण बोललं जात आहे नवले पुलावर अपघात होण्याचं, त्यामुळंच त्या कंटेनरचा पुन्हा एकदा ब्रेक फेल झाला असा अंदाज वर्तवला जात आहे. आणि त्याच कारणामुळं या नवले पूल परिसरात असणाऱ्या भूमकर चौकाच्या या हायवेवर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. आणि या अपघातात 4 ते 5 वाहनांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय. आता ही वाहनं जी आहेत ती पोलीस चौकीला घेऊन जात आहेत. पोलीस सगळा हायवे जो आहे तो क्लिअर केला आहे. पण पुन्हा याच परिसरात अपघात झाल्याने जो आहे तो चर्चा या नवले पुलाच्या अपघाताचा पुन्हा वाढ होतानाच्या रंगलेल्या पाहायला मिळत आहेत. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.